नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 21 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। अर्जाचा नमुना मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। जर तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। मित्रांनो, 17,000 पासून ते 35,000 पर्यंत पगार देखील तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे। मित्रांनो, तब्बल 17 विविध पदांची भरती असणार आहे आणि याबाबतचे संपूर्ण अपडेट, सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। या संकेतस्थळांचे लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 11 महिने 29 दिवस कालावधीकरता ही पदभरती केली जाणार आहे आणि यामध्ये डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर, मेडिकल ऑफिसर, आयडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फिमेल स्टाफ नर्स, मेल ज्युनियर इंजिनियर, लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, डेंटल सर्जन, काउंसलर, मेडिकल ऑफिसर, RBSK, सुपरवायझर, मेडिकल ऑफिसर, LMO, मेडिकल ऑफिसर आयुष, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट आणि ब्लॉक फॅसिलिटेटर सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। मित्रांनो, ब्लॉक फॅसिलिटेटर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली असेल, 30 वर्ड पर मिनिट मराठी किंवा 40 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे असेल आणि MSCITचा कोर्स तुमचा पूर्ण असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे। 7,500 प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट हे जे पद आहे यासाठी 35,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, मेडिकल ऑफिसर आयुष असेल, LMO, सुपरवायझर LTSTS, मेडिकल ऑफिसर RBSO अशा विविध पदांसाठी किती वॅकन्सीज असणार आहे, त्यासाठी काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं, किती पगार दिला जाणार आहे, हे संपूर्ण डिटेल तुम्ही चेक करू शकणार आहे। या प्रत्येक पदासाठी मित्रांनो फ्रेशर देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहे। मात्र जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। यामध्ये अनुभव फक्त शासकीय आणि NHMचा असलेला या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। कोणत्याही प्रकारचा खाजगी अनुभव या ठिकाणी चालणार नाही। मित्रांनो, या प्रत्येक पदासाठी अर्ज करताना अर्जाचा नमुना तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी PDF दिलेली आहे PDFच्या शेवटून डाउनलोड करायचा आहे। तो व्यवस्थित फिलअप करून त्या अर्जासोबत तुम्हाला विचारलेले सर्व नेसेसरी डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि या सर्व गोष्टी एका इन्व्हेलपमध्ये सीलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला 21 मार्च 2025 पर्यंत पाठवायचा आहे। ॲड्रेस तुम्ही बघू शकता, NHM विभाग, 2रा मजला, जिल्हा परिषद, नवीन बिल्डिंग, स्टेडियमजवळ, परभणी हा तुमचा ॲड्रेस असणार आहे। प्रत्येक पदासाठी हा ॲड्रेस सेम असणार आहे। या व्यतिरिक्त डेंटल सर्जन, पॅरामेडिकल, फिजिओथेरपिस्ट या पदांसाठी देखील तुमचा पगार तुम्ही चेक करू शकणार आहे। लॅब टेक्निशियन या पदासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमचं DMLT असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 17,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। असं ज्युनियर इंजिनियर या पदासाठी देखील डिप्लोमा तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 25,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स, मेल स्टाफ नर्स, फिमेल या पदांसाठी देखील GNM किंवा BSc नर्सिंग तुमचं या ठिकाणी मागितलेलं आहे, ज्यासाठी 20,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। त्या व्यतिरिक्त आयडिओलॉजिस्ट असेल, मेडिकल ऑफिसर, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर या प्रत्येक पदासाठी मित्रांनो तुमचं मेडिकल विषयातनं म्हणजे मेडिकल फील्डमधनं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, ज्यासाठी देखील तुम्ही पगार या ठिकाणी चेक करू शकणार आहात। मित्रांनो, आता प्रत्येक पदासाठी काही अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकणार आहे। 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीकरता तुमची ही पदभरती जी आहे ती केली जाणार आहे। यामध्ये मित्रांनो अर्ज करतेवेळी जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत देणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर याबाबतचं संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे, त्यासाठी या संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करणं देखील आवश्यक असणार आहे। आता यामध्ये ज्या आशा स्वयंसेवकांनी GNM कोर्स पूर्ण केलेला आहे अशा स्वयंसेविकांना या ठिकाणी या भरतीमध्ये प्राधान्य देखील देण्यात येणार आहे। ते देखील तुम्ही बघू शकता। अर्ज करणारा उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे। जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे अशा कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता जे मेडिकल फील्डचे
पदं आहे जसे की MBBS या पदासाठी 70 वर्ष, नर्स या पदासाठी 65 वर्ष, तर बाकी पदांसाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे। मागासवर्गीय उमेदवार असाल तर अशा उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो 60 वर्षावरील जे उमेदवार आहे अशा उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी देखील सबमिट करू शकणार आहे। याबाबतच्या संपूर्ण सूचना तुम्हाला www.zparbani.government.in किंवा www.parbani.nic.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं आवश्यक असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पे करू शकणार आहे। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद परभणी या नावाने काढायचा आहे। कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकणार आहे। हा डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा डिमांड ड्राफ्ट भरलेला अर्ज आणि सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी एका इन्व्हेलॉपमध्ये व्यवस्थित सीलबंद करायचा आहे आणि तो इन्व्हेलॉप तुम्हाला समक्ष जाऊन किंवा पोस्टाने 21 मार्च 2025 पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती पोहोच करायचा आहे। यामध्ये मित्रांनो 21/3/2025 तुमचे ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाचे डिटेल्स देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे। वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स हे जे पद आहे या पदासाठी जे उमेदवार अर्ज करत आहे अशा उमेदवारांकडे नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे आणि ते देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे। या व्यतिरिक्त MSCIT तुम्ही केलेली असेल तर प्रमाणपत्र देखील तुम्हाला अर्जासोबत या ठिकाणी जोडणं आवश्यक असणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। मित्रांनो अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे, त्यानंतर संपूर्ण तुमची वैयक्तिक माहिती, त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती या ठिकाणी टाकायची आहे। काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे आणि त्यानंतर त्या अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडणं आवश्यक असणार आहे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे। त्याचबरोबर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील जोडणं आवश्यक असणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो 21 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज समक्ष जाऊन किंवा पोस्टाने दिलेल्या ॲड्रेसवरती जमा करायचा आहे। बाकी अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।